लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये सरोजने तमाशा केलेला आहे, कलाला आतमध्ये कोंडलेला आहे आणि त्यानंतर स्वतःच त्याला अद्वैतला बाहेर येताना पाहिलेलं आहे। पण ज्या वेळेला आता मात्र सगळे जण अद्वैतकडे चुकीच्या नजरेने पाहत असतात, सोहमने उलगडा केल्यानंतर अद्वैतच दोषी आहे हे ज्या वेळेला समोर येतं त्यावेळेला घडलेली घटना ही भयानक असते आणि त्याच वेळेला ही अशी घटना घडते की ज्याच्यामुळे अद्वैत आणि कला यांच्यामधलं भांडण संपून एका क्षणामध्ये दोघ जण एकत्र येण्यासाठी मजबूर होतात। आता मात्र इकडे अद्वैतला कलाबद्दल ओढ वाटायला लागते, पण ती घटना काय असते, कोणत्या घटनेमुळे अद्वैत कलाच्या इतका जवळ जातो आणि त्यानंतर सरोजचा कसा जळफळाट होतो, त्याचप्रमाणे अद्वैत कलाचं नातं कसं मार्गावरती येतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। सरोजने अद्वैतला स्टोर रूम मधून बाहेर पडताना पाहिल्यावरती एकच तमाशा होतो। तू स्टोर रूम मध्ये काय करत होतास, बोल, स्टोर रूम मध्ये काय करत होतास। याच्यावरती अद्वैत म्हणतो मला काहीच आठवत नाही गोष्टी कशा घडल्या ते। आता मात्र सगळेजण डायनिंग टेबलवरून उठतात। प्रदीप म्हणतो सरोज थांब, अगं तो त्याच्या बायकोच्या रूम मध्ये गेला होता, याच्यामध्ये तुला इतकं वाईट वाटण्याचं काय कारण आहे। यावरती सरोज म्हणते तुम्ही गप्प बसा, तो तिच्या रूम मध्ये जाणं शक्यच नाही, तो तिचा किती राग करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना, मग तो तिच्या रूम मध्ये जाईलच कसा। या सगळ्यामध्ये याच मुलीचा काहीतरी हात आहे, याच मुलीने जाणून बुजून त्याला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलेला आहे। मला माहितीये ना ही मुलगी किती पाताळ यंत्री आणि किती नाटकी आहे ते। अद्वैत बोल, त्या मुलीने काय केलं होतं। यावरती मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो मला ना खरंच काही आठवत नाहीये, मला खरंच कालचं काही आठवत नाही, काल काय घडलं होतं, मी रूम मध्ये कसा गेलो आणि आज तिकडे रात्रभर कसा राहिलो मलाच माहित नाहीये। आता सरोज हादरते, या दोघांच्या मध्ये नको ते काहीतरी घडून गेलं असेल तर मात्र आयुष्यभराचा पश्चाताप करण्याविषयी दुसरी आपल्याकडे वेळच येणार नाही आणि त्यामुळे आता मात्र सरोज हादरते, कारण त्या रात्रीचं आपल्याला प्रेक्षकांना काहीच दाखवलेलं नसतं। अद्वैत झोपी गेला असं दाखवलं असतं तर या रात्री घडलेला प्रकार मात्र खूप विचित्र असतो। आबांना जबरदस्त धक्का बसतो, हे काय घडलं, म्हणजे ही गोष्ट घडायला पाहिजे पण अशा पद्धतीने ही गोष्ट घडली याचा आबांना जास्त वाईट वाटतं। तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगत असते सरोज वहिनी अगं तू काय इतकी हायपर होतेस आणि इतकी नाजूक गोष्ट नवरा बायकोच्या रूम मधली बाहेर सगळ्यांच्या समोर उघडी करताना तुला काही वाटत नाही। यावरती आता मात्र प्रदीप म्हणतो मला पण रोहिणीचं म्हणणं पटतंय, ही गोष्ट नॉर्मल आहे, आपण या सगळ्यामध्ये उगाच अतताईपणा करायला नको। रोहिणी म्हणते हो की, आणि मग आता गोंधळ होता, त्यांनी तिला उचलून घेतलं, फोटो काढत होता, त्यावेळेला तिच्या खांद्यावरती हात ठेवला होता, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात ना, अगं नवरा बायकोचीच लक्षणं आहेत ही, असं म्हणत रोहिणी एका वेगळ्याच बाजूने इशारा करत असते। श्रीकांत मात्र मख्खासारखा बघतो, कारण काही झालं तरी सरोजच्या विरोधात जायची श्रीकांतची हिंमत नसते। सरोज चिडते आणि बोल, आठव या मुलीने काय दिलं तुला खायला, काय तुझ्यावरती भूल पडली, कसं तुला रूम मध्ये बोलवलं, या मुलीने काय केलं बोल, असं म्हणत सरोज आता रागारागात अद्वैतकडे पाहते। अद्वैतला मात्र खरंच काही आठवत नसतं, म्हणजे आपल्याला इकडे राहुलने दारू प्यायला दिली इथपर्यंत आठवत असला तरी बाकीच्या गोष्टी आठवत नसतात। मग मात्र कलाला बोलवलं, कलाला बोलवल्यावरती आबा म्हणतात बोल सुनबाई बोल, काय झालं होतं, म्हणजे जे काही असेल ते सगळं सांग, कारण कसं आहे ना काहीही चुकीचं घडलेलं नाहीये। सरोज ज्याप्रमाणे अद्वाताद्वा बोलत आहे त्याप्रमाणे मला नाही वाटत की काही गोष्टी घडल्या असतील, पण तरी सुद्धा तुला तुझी बाजू मांडण्याचा अधिकार आहे, या सगळ्यामध्ये तू तुझी बाजू मांड। सरोज म्हणते आबा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमचा माझ्यावरती विश्वास नसून आता या मुलीवरती विश्वास आहे का। आबा म्हणतात हे बघ सरोज, ज्या पद्धतीने नाजूक गोष्टी हाताळायला पाहिजेत ना तू हाताळत नाहीयेस, तू उगाचच गोष्टींचा बाऊ करतेस आणि यामुळे मला आता कलाला विचारायलाच लागणार आहे। असं म्हटल्यावरती कला आता विचार करते, आत्ता जर मी सांगितलं की ह्याने दारू पिऊन आतमध्ये आला होता आणि सगळा मोठा तमाशा केला होता तर उगाचच याच्याबद्दल सगळ्यांचं मत वाईट होईल आणि कला तिचं तोंड बंद ठेवते। त्यावेळेला अद्वैत म्हणतो बोल,
काय घडलं होतं बोल. रोहिणी म्हणते घाबरू नकोस कला, बोल. असं म्हणत कलाला सगळेजण सत्य बोलण्यासाठी प्रेशराईज करत असताना कला मान खाली घालून असते. त्यावेळेला सरोज म्हणते अजिबात नाही, माझा या मुलीवरती काडी मात्र विश्वास नाही. हिनेच अद्वैतला काहीतरी खाण्यात दिलंय, त्याला भूल पाडले, त्याला रूममध्ये आणलंय, रात्रभर रूममध्ये ठेवलंय आणि आपल्याला असं दाखवण्याचा प्रयत्न करते आहे की रात्रभर हा तिच्या रूममध्ये होता आणि यांच्यात काहीतरी घडलंय. आता मात्र इकडे कला आपलं तोंड उघडते आणि म्हणते सरोज मॅडम, तुम्हाला आठवत नसेल पण त्या दिवशी तुम्हीच मला रात्री रूममध्ये बंद केलं होतं. रोहिणी म्हणते काय, सरोज वहिनी तू बंद केलं होतंस? त्यावरती आता मात्र इकडे सरोज म्हणते मला काही आठवत नाहीये. आता मात्र सोहम येतो, मला सगळं माहिती आहे. सगळेजण सोहमकडे पाहायला लागतात. आता कला सोहमकडे बघते. सोहम काही बोलू नकोस. आबा म्हणतात नाही, बोल सोहम, जे काही सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर तुला सांगायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती आता इकडे सरोज आणि अद्वैत सोहमकडे पाहायला लागतात. सोहम म्हणतो मी पाहिलं, म्हणजे सरोज काकीने बाहेरून दाराला कडी घातली होती. श्रीकांत म्हणतो काय बोलतोयस तू? सरोज वहिनीबद्दल असं काही बोलायला तुला लाज नाही वाटत? सरोज वहिनीबद्दल असं काही बोलू नको. सोहम म्हणतो मी लहान आहे, पण मोठ्यांना करायला काही वाटत नाही, तर लहानांना खरं बोलायला का लाज वाटावी? असं म्हणत आता मात्र सरोजचं सगळं भांड इकडे सोहम उघडं करतो आणि म्हणतो की यांनी दाराला कडी घातली होती, कलावहिनीला आतमध्ये कोंडून ठेवलं होतं, अद्वैताला दारू प्यायला होता, त्यानंतर त्याने दार उघडून आत गेला. जर कडी घातलेली कलावहिनी बाहेर येऊ शकत नाही तर ती अद्वैताला आत कशी येईल? तर तोच आतमध्ये गेला, त्याने दाराला आतून कडी घातली आणि त्याने नंतर कलावहिनीच्या ओरडण्याचा मी आवाज ऐकला. आता मात्र सगळेजण हादरतात. सोहमने केलेला खुलासा भयानक असतो. त्यावरती कला म्हणते सोहम गप्पा बस. सोहम म्हणतो नाही, मला कळलंच पाहिजे की दादा चुकलाय, तर सगळेजण तुला का दोष देत आहेत? यावरती अद्वैत म्हणतो सोहम म्हणजे तुला काय वाटतं, मी काहीतरी चुकीचं केलंय का? सोहम म्हणतो हो दादा, कारण कलावहिनीच्या ओरडण्याचा आवाज येत होता. त्यावरती सगळ्यांची नजर कलाकडे वळते. आबा म्हणतात सुनबाई बोल, जे घडलंय ते बोल, मोकळेपणाने बोल. अर्धसत्य समजलंय, पण आम्हाला रूमच्या आतलं सत्य कळलं पाहिजे, अद्वैतच्या आईला कळलं पाहिजे. म्हणजे खरं तर ही तुमच्या दोघांची खाजगी बाब आहे, पण त्याचा बाजार मांडणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर मिळालंच पाहिजे. अद्वैतने काय केलंय तू सांग. असं म्हटल्यावरती कला सगळ्यांकडे पाहते. रोहिणी म्हणते बोल ना. कला सांगते नाही, अद्वैतने काहीही केलं नाहीये. अद्वैतने त्याची मर्यादा जपलेली आहे. दारू पिऊन तो आला होता, पण त्याचा कलाताईवरती म्हणजेच नयनाताईवरती राग होता. नयनाताईवरती राग असल्यामुळे त्याने हे सगळं केलेलं आहे. नयनाताईवरती चिडला होता, तिलाच तो ओरडत होता, तिच्या नावाने तो शिव्या देत होता आणि रागारागात माझ्या रूममध्ये येऊन जाब विचारला, माझ्या अंगावरती पडला, तिकडे झोपी गेला. त्याने असं काहीही केलेलं नाहीये ज्याच्यामुळे तुम्ही त्याला दोष द्याल. तो निर्दोष आहे. फक्त रागाच्या भरात त्याने आपल्या मर्यादा ओलांडल्या की तो रागात फक्त आत आला. त्याच्यापेक्षा जास्त त्याने काही केलेलं नाहीये. त्याने सभ्यता पाळलेली आहे. माझा त्याच्यावरती काही दोष नाही. त्याने नयनाताईचा राग व्यक्त केला. कलाने अद्वैतचं मन जिंकलेलं असतं, म्हणजे खोटं बोलून कला यावेळेला सिंपती मिळवू शकत असते, पण कलाने अद्वैतचं मन जपलेलं असतं. अद्वैत आणि कला यांच्यामध्ये आता एक गोड नातं निर्माण होणार असतं.